सन्मान्य महापौर, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभागृह नेते, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू, आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या सन 2025-26च्या सुधारित व सन 2026-27च्या मूल अर्थसंकल्पाच्या अंदाज चर्चा सत्रामध्ये बोलत असताना मी सर्वप्रथम सन्मान्य महापौर, उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य स्थायी समिती अध्यक्ष तसेच बजेट तयार करताना विशेष सहकार्य लाभलेले सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व अधिकारी वर्ग, स्थायी समिती व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते। आज या अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलत असताना मी सर्वप्रथम नवी मुंबईचे शिल्पकार व आदरणीय वनमंत्री लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांचा विशेष आभार व्यक्त करते। त्यांच्या दूरदृष्टी व मार्गदर्शनाखाली स्थायी समिती अध्यक्ष श्री अशोकजी पाटील साहेब व सभागृह नेते श्री सागरजी नाईक साहेब यांनी नवी मुंबईच्या हितावह असलेले विविध प्रकल्प, योजना तसेच पुढील अजून 20 वर्षे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर न वाढविण्याचे प्रतिबिंब आज या अर्थसंकल्पात दिसून येते। नवी मुंबईतील प्रत्येक घटकाला सामावून घेत हा भरीव असा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांसाठी सादर केल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष सन्मान्य अशोक पाटील साहेब यांचे विशेष आभार मानते। तसेच सन्मान्य आयुक्त साहेब यांचेही मी विशेष आभार व्यक्त करते। आज या अर्थसंकल्पमधल्या जमेच्या बाजूवर बोलताना पेज नंबर 45 मध्ये A6 बांधकाम परवानगी शुल्कावर बोलत असताना 157 करोड 65 लाख जमाचा अंदाज आज इथे व्यक्त केलेला आहे। यात मी सुचवू इच्छिते की बऱ्याच ह्या बिल्डिंग 12.5% अंतर्गत आहेत आणि त्याच्या CC झालेल्या आहेत, परंतु अतिरिक्त वापर झाल्यामुळे FSI मुळे OC होण्यास त्यास अडचण होत आहे। तर अशा ह्या बिल्डिंगच्या काही बाबतीमध्ये शिथिलता देऊन त्यांचे नियमन करून OC करून जर घेतल्यात आणि त्यांना बांधकाम परवानगी परवानगी जर आपण OC करून घेतल्या तर त्यांच्या ह्या शुल्कामध्ये आकारून नक्कीच आपण आपल्या उत्पन्नामध्ये भर घालू शकतो। कारण काही 12.5% अंतर्गतच्या ज्या बिल्डिंगी आहेत, जे प्लॉट्स आहेत, हे आपल्या नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात यायच्या अगोदर सिडकोकडून दिले गेले होते आणि त्याच्यानंतर एकदम अगदी कमी भावात ते दिले गेलेले असताना त्यावेळी स्वतः बांधले असतील, कोणी बिल्डरांनी बांधले असतील आणि त्यावेळी फक्त CC झालेले आहेत, त्याच्या अजूनपर्यंत OC झालेले आहेत नाही आहेत आणि अजून ते आता मोडकळीस आलेले आहेत। तर अशा या बिल्डिंगच्या OC करून त्या नियमात करून घ्याव्या। तसेच पेज नंबर 47 मध्ये A7/1048 मध्ये अनधिकृत बांधकामे यांच्या दंड शुल्क वसुलीसाठी 5 करोडचे जमा उद्दिष्ट आपल्या इथे ठेवलेले आहेत। त्यात आपण वाढ करू शकतो। अनेक बांधकामे गावगावठाणे असतील, मोकळे भूखंड असतील, यावर वाढत आहेत। आपल्या अतिक्रमण विभागाकडून किंवा सिडकोकडून त्यावर कारवाई होत असते, पण तरी पण त्यावर हवी तशी कार्यवाही होत नाही। त्यावर नियंत्रण ठेवले हे महानगरपालिकेचे कडून गरजेचे आहे। स्थानिक नेते तसेच सिडको तसेच काही पालिका अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधामुळे या बांधकामांकडे दुर्लक्ष होत असते आणि ही बांधकामे वाढणार। जर भरारी पथक यासाठी आपण सक्षम केले तर ही बांधकामे वाढणार नाहीत आणि बेस लेवलला जर त्याच्यावर कडक कारवाई केली तर ही बांधकामे हटविण्याचा खर्चही आपला कमी होईल। तसेच पेज नंबर 49 वर A8/1050 जाहिरात शुल्क हे आपण 46 करोड 95 लाखचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, परंतु ह्यातही आपण वाढ करू शकतो। बरेच बिना परवाना होल्डिंग लागतात, बऱ्याच जाहिराती बसस्टॉप असतील किंवा आपल्या चौकामध्ये किंवा डिजिटल बोर्डवर लागल्या जातात, ज्याचा परवाना काढला जात नाही, त्याची परवानगी घेतली जात नाही। तर त्यांच्यावरही जर कडक निर्बंध लावले आणि तर ह्या जाहिरात शुल्कामध्ये पण आपण बरीच वाढ अशी करू शकतो। A8/1051 वर फेरीवाला परवाना फी तसेच हॉटेल परवाना फी यामध्ये जर आपण भरारी पथकामार्फत इन्स्पेक्शन डिपार्टमेंटकडून शहरातील किंवा गावागावातील सर्व हॉटेल यांची छाननी केली तर असे आढळून येईल की बऱ्याच हॉटेल धारकांनी परवाने काढलेले नाहीत। त्यांना परवाने काढायला लावून आपण ह्या उत्पन्नातही आपण अजून भर करू शकतो। R8/1057 वर चित्रीकरण शुल्क हे
वसुली उद्दिष्ट हे 0 ठेवलेलं आहे. 2022-2023 मध्ये 8,36,000 होते. 2023-2024 मध्ये 7,67,000 होते. 2025 पासून हे उत्पन्न आपल्याला का मिळत नाही याचं प्रशासनाने मला उत्तर द्यावं. पेज नंबर 49 वर A/10/1058 दवाखाना नूतनीकरण शुल्क फक्त 1,00,000 इतके कमी उत्पन्न का आपल्याला, तर ह्याचंही उत्तर मला मिळावं. A8/1060 मटन विक्री शॉप लायसन फक्त 2,00,000 जमा, तर याचंही उत्तर मला मिळावं. कारण आपल्या संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी गावगावठाणात शहरात असणारे मांस विक्री शॉप हे अनधिकृतपणे चालत आहेत का? त्यांना परवाने आपण देत नाही आहोत का? नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असतो आणि हे परवाने वाटप होत असताना ते रहिवाशी भागामध्ये परवाने देतात. पण आता आमच्या दारावे गावच्या बाजूलाच शाळा पण आहे आणि मंदिरही आहे. मंदिराच्या बाजूलाच लागून असलेल्या बिल्डिंगमध्ये हे मटन विक्री शॉपचा परवाना देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे जर असे परवाने आपण देण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का? भांडवली खर्चामध्ये पेज 55 वर A9/2015 रस्ते पदबत बांधणे ह्याच्यामध्ये आपल्याला 300 करोडचा आपण उत्पन्न खर्च हे केलेला आहे. यात प्रभाग क्रमांक 25 मधील माझ्या सेक्टर 25 असेल, सेक्टर 27 असेल, सेक्टर 23 असेल, सेक्टर दारावे गाव असेल, येथील रस्ते पदपथ बांधण्यासाठी भरीव तरतूद करावी व हे 300 करोडचे खर्चामध्ये वाढ करावी असे मी सुचवत आहे. A9/2019 मध्ये उघड्या नाल्यांची कामे हे 10 करोडचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे खर्चाचं. माझ्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये सेक्टर 27 आणि सेक्टर 25च्या मध्ये वाहणारा जो नाला आहे तो सिडकोकालीन नाला आहे. सेक्टर 19 पर्यंत त्याची बांधणी झालेली आहे, पुनर्बांधणी झालेली आहे. पण त्याच्या पुढचा जो 25-27चा जो भाग असेल तिथे आमचा STP प्लॅन्ट पण आहे. परंतु त्या नाल्याची बांधणी न झाल्यामुळे तिथे बराचसा गाळ साचलेला आहे आणि त्याचा दुर्गंधीचा त्रास हा होत आहे. तर तो नाला पुनर्बांधणी करावा, नूतनीकरण करण्यात यावा असं, आणि त्याच्यासाठी या अर्थसंकल्पातील ह्या शीर्षकाखाली नाले बांधणी या शीर्षकाखाली त्याच्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी असे मी सुचवित आहे. A9/2023 नवीन पूल बांधणे यासाठी प्रभाग क्रमांक 25 मधील आयुक्त निवास व ते नेहरू पश्चिमकडे सेक्टर 28 जोडण्यासाठी एक पुलाची आम्ही 2005 पासून मागणी होती आमची आणि 2010 मध्ये त्याचं टेंडर प्रोसेस पर्यंत आलं होतं. पण कोणी टेंडर काही तांत्रिक अडचणींमुळे ते टेंडर कोणी भरलंच नाही. तर आपणही प्रशासनाने सन्मान्य महापौर मॅडम आणि सन्मान्य आयुक्त साहेब आपण ह्यात विशेष लक्ष घेऊन हा पूल बांधण्यास प्रस्तावित करावं. कारण राजीव गांधी ब्रिज आणि LNT ब्रिज ह्या 2 ब्रिजच्या मधील हा ब्रिज आहे आणि वेस्टला जाण्यासाठी या 2 ब्रिज व्यतिरिक्त इतर रस्ता नाही आहे. आणि समजा त्याच्या मागेच तेरणा हॉस्पिटल आहे आणि जर इथल्या पूर्वेमधल्या समजा आमचे दारावे गाव असेल किंवा सेक्टर 13ची जनता असेल तर त्यांना मागे तातडीने जर जायचं असेल तर मागे तेरणा स्कूल आहे, तेरणा शाळा आहे, तसेच तेरणा हॉस्पिटल आहे. तर तिकडे जाण्यासाठी हा पुलाचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी हा पूल बांधणं गरजेचं आहे. पेज 55 वर A11/1066 मध्ये पे अँड पार्क सर्वच रस्त्याच्या दुतर्फा सिंगल किंवा किंबहुना डबल लाईनमध्येही गाड्या पार्क होतात आणि मुख्य रहदारीच्या ठिकाणी ह्या गाड्या पार्क होत असताना नागरिकांना त्याच्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतुकीचाही त्याच्यामुळे मोठा खोळंबा होत असतो. तर ह्या अशा प्रकारे रस्त्याला बऱ्याचशा काही मोकळे रस्ते असतात, त्याला मोठ्या बसेस, ट्रक
रिक्षा असे कायमस्वरूपी पार्क केलेले असतात. तर ह्या अशा बसेस असतील किंवा ट्रक्स असतील मोठे मोठे, हे ह्या रस्त्याला पार्क केल्यामुळे काही वेळा गैरप्रकारी घडण्याचा हे होतो. आणि हे पे अँड पार्क जर अशा प्रकारे आपण जर सगळ्याच सेक्टरला आपण पे अँड पार्क जिथे गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे, तिथे पे अँड पार्कची सुविधा आपण उपलब्ध करावी. तसेच अशा ह्या ज्या गाड्या सगळ्या रस्त्यांच्या दुतर्फा संपूर्ण नवी मुंबईमध्ये लागतात, तर त्या गाड्यांवर आपण त्यांना पार्किंगच्या कक्षेमध्ये आणला आणि त्यांच्याकडून जर आपण काही फीज वसुली केली तर आपल्या पे अँड पार्कच्या उत्पन्नामध्ये आपल्याकडे त्याच्यामध्ये भर होऊ शकते. आणि माझ्याही विभागामध्ये सेक्टर 23 आणि सेक्टर 25च्या इथे सीवूड स्टेशनच्या समोरच पे अँड पार्कची व्यवस्था अत्यंत गरजेची आहे. तर त्यासाठी पे अँड पार्क माझ्या सीवूड स्टेशनच्या समोर करण्यात यावा असं मी इथे सुचवत आहे. पेज 65 वर A13/0074 जैविक तंत्रज्ञानाने तलावाचे शुद्धीकरण करणे. यासाठी सर आपण तरतूद वाढवून जैविक पद्धतीने जर तलावाचे शुद्धीकरण करण्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. त्यासाठी जी तरतूद 1 लाखाची तरतूद आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यात यावी आणि सर्व नवी मुंबईतील जे तलाव आहेत ते जैविक पद्धतीने त्याचे तलावाचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रस्तावित करण्यास मी सूचना देत आहे. पेज नंबर 157-158 दिव्यांग कल्याण विभाग, यासाठी एकूण 36,42,00,000चा निधी आपण प्रस्तावित केलेला आहे. नवी मुंबईतील दिव्यांग व्यक्तीकरता विशेष शेल्टर होम, आनंद आश्रम हे उभारले गेले पाहिजे. आपल्याकडे ETC स्कूल आहे, परंतु सर दिव्यांग व्यक्तींकरता जर हे असे शेल्टर होम उभारले तर हे उभारणे अत्यंत गरजेचे आहे. सर आमच्याच विभागातील एक आमचा व्यक्ती त्यांचं आताच थोड्या दिवसापूर्वी निधन झालं, पण त्यांच्याबरोबर त्यांची एक दिव्यांग बहीण होती जी त्यांची सख्खी नव्हती, चुलत बहीण होती, परंतु त्या बहिणीचे सख्खे भावंड जी होती ती त्यांना सांभाळायला तयार नाही आहेत आणि तो मनुष्य तिला सांभाळत होता. आता त्यांची डेथ झाल्यानंतर तिचे म्हणजे त्यांना ठेवायचं कुठे, कारण ते स्वतःचे त्यांचे रक्ताची माणसं जर त्यांना घ्यायला तयार नाही, तर अशा प्रकारे अशा व्यक्ती अशा नवी मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी अशा व्यक्ती असू शकतात आणि त्यांच्यासाठी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे असं दिव्यांग आनंदाश्रम उभारलं गेलं पाहिजे. सर महिलांच्या प्रगत आर्थिक सशक्तीकरणासाठी तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांसाठी एखाद्या खास प्रकल्पाची उभारणी करणे गरजेचे आहे. जसे अन्न प्रक्रिया प्रकल्प किंवा विविध उत्पादने तयार करणे, ज्याद्वारे महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त होईल. तसेच त्या प्रकल्पाद्वारे उत्पादित झालेल्या मालाला नवी मुंबई तसेच नवी मुंबईच्या बाहेरही आपण मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो, ज्याद्वारे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर होईल. तसेच महिलांनाही रोजगार उपलब्ध होऊन त्यांचेही आर्थिक सक्षम होतील. महिलांच्या स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या काही महिला संस्था अशी ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम स्वयंसहायता बचत गट आपण निर्माण केले पाहिजेत. कारण आपल्याकडे बचत गटांची नोंदणी आहेत, परंतु त्यांना आणखीन सक्षम करण्यासाठी आपण विविध योजना आपण राबवत असतो, पण त्या योजना राबवत असताना आपण त्यांची शिबिरं घेतली पाहिजेत, जेणेकरून जसे यशस्विनी अभियानाअंतर्गत सुप्रियाताईंच्या अध्यक्षतेखाली यशस्विनीच्या जेवढे बचत गट त्यांना जोडलेले आहेत त्यांचं शिबिर घेतलं जातं आणि त्या शिबिराअंतर्गत त्या बचत गटांना सक्षम करून त्यांचे प्रत्येक जिल्ह्यावर त्यांचे विविध बचत गट मेळावे लावले जातात, त्यांना प्रदर्शनामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केलं जातं. तशाच प्रकारे आपल्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपले महिला बचत गट असतील किंवा वैयक्तिक महिला असतील त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारचं प्रशिक्षण आपण देतच असतो, पण त्या प्रशिक्षणाअंतर्गत नंतर शिबिर घेऊन त्यांनी बनवलेले प्रोडक्ट जे असतील त्यांना विशिष्ट ब्रँडिंगचं प्रशिक्षण आपण दिलं
तर त्या ब्रँडिंगच्या प्रशिक्षणानंतर त्यांचं जो माल जो तयार होणार आहे, तो जर क्वालिटी माल जो तयार होईल, तो क्वालिटी मालाला आपण त्याला मोठी बाजारपेठ आपण निर्माण करून दिली पाहिजे. त्यासाठी ई कॉमर्सच्या माध्यमातून वेबसाईट बनवून सर्व उत्पादक उद्योजक महिलांना या साईटला जॉईन करून घेऊन त्यांच्या मालाला विविध ऑर्डरच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच प्रत्येक वॉर्ड वाईज एक महिला उद्योजक केंद्र आपण उभारावं अशी मी सूचना ह्या बजेटच्या माध्यमातून मी करत आहे आणि त्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतूद होणं गरजेचं आहे. रस्ते, गटर, पाणी, मार्केट या सगळ्या नागरी सुविधा प्रमाणेच महिला उद्योग केंद्राची गरज महिलांना आहे. भारतातील इतर काही राज्याच्या धर्तीवर महिलांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून सक्षम उद्योगाचा रोजगाराचा पर्याय निर्माण करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सूचना करू इच्छिते सर की 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या दिवशी आपण घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवत असतो. त्या अंतर्गत आपण पालिकेच्या माध्यमातून ध्वज वितरित करत असतो. हा ध्वज महिला बचत गटांनी आपल्या महिला बचत गटांना जर बनवायला दिला आपण, तर त्यांना महिला मंडळ असतील, महिला बचत गट असतील किंवा वैयक्तिक स्तरावर तर आपल्याच महिलांकडून तो शिवून घेतला आणि आपण त्यांना आर्थिक सक्षम करू शकतो. त्याचप्रमाणे शाळेतील गणवेश असतील हे किंवा पालिका साठी लागणारे फिनाईल असतील, साबण असतील किंवा कापडी बॅगा, इतर तत्सम वस्तू ह्या आपण त्यांच्या प्रशिक्षणांती त्यांच्याकडून करून घेऊन आपण त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये लागणारे बेडशीट असतील किंवा रुग्णांचे कपडे असतील हेही त्या महिलांकडून आपण शिवून घेऊ शकतो. अशा प्रकारे त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षमता देण्यासाठी आपले महिला बालकल्याण तसेच समाज कल्याण विकास ह्या विभागामार्फत विशेष प्रयत्न आपण करण्यासाठी मी आपणास विनंती करत आहे. पेज 161 P5च्या अंतर्गत महिला सक्षमीकरण केंद्र उभारणे, महिलांसाठी शी टॉयलेट बांधणे, तसेच नोकरदार महिलांसाठी आपण वसतिगृह बांधणेही खूप गरजेचे आहे. हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे वसतिगृह बांधले तर इथे बाहेर नवी मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या महिलांसाठी एक खूप मोठी आधार त्यामार्फत निर्माण करू शकतो. यासाठी आपल्या वसतिगृह बांधण्यासाठी भरीव निधीची तरतूद ह्या बजेटमध्ये करणे आवश्यक आहे. तसेच बेघर निराधार गरीब मुलांसाठी जसे घनसोळी ते वसतिगृह आहे, तसेच बेलापूर विभागातही एक वसतिगृह तशा प्रकारे आपण बांधावे अशी मी या बजेटच्या निमित्ताने मी आपणास सुचवित आहे. तसेच 60 ते 80 वयोगटातील विधवा निराधार एकल महिला ज्या असतील त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांना वार्षिक पेन्शन दिली जाते. तर आपल्याही महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना जर आपण वार्षिक पेन्शन जर चालू केली तर त्यांना खूप मोठा एक आधार त्या मार्फत निर्माण होईल. त्यासाठी आपण ह्या पेन्शन योजना राबवण्यासाठी आपण विशेष तरतूद या आर्थिक बजेटमध्ये करावी ही विनंती मी आपणास करत आहे. प्रभाग क्रमांक 25 साठी मध्ये सेक्टर 23 येथे भाजी व मच्छी मार्केट बांधणे यासाठी आपण आर्थिक तरतूद करावी. तसेच सेक्टर 19 येथील यशवंतराव चव्हाण मैदानात आपण तरण तलाव बांधावा असे मी सुचवित आहे. सेक्टर 23 व सेक्टर 28 आयुक्त निवास ते नेहरू पश्चिम इथे जोडणारा पूल बांधावा. सेक्टर 27 सेक्टर 25च्या मधून जाणाऱ्या नाल्याचे सिडकोकालीन नाल्याचे काँक्रिटीकरण करणे. सेक्टर 25 येथे भूखंड क्रमांक B2B वर महिलांसाठी अत्याधुनिक उद्योग केंद्राची निर्मिती करणे. सेक्टर 23 येथे भव्य समाज मंदिर उभारणे. सेक्टर 27 येथील लोटस तलावाचे ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या धर्तीवर जॉगिंग ट्रॅक, गार्डन, तलावात फाउंटन ह्या इत्यादीने सुशोभीकरण करणे. सेक्टर 25 येथील L&T ब्रिजवर साऊंड बॅरियर लावणे तसेच ब्रिज खालील जागेचे सुशोभीकरण करणे. सेक्टर 23 येथील मोकळ्या भूखंडावर
भजनी मंडळ असेल, स्वाध्याय मंडळ असेल किंवा हरिपाठ मंडळ असेल, यांच्या कला जोपासण्यासाठी सांस्कृतिक केंद्र उभारणे, सेक्टर 21 येथील रॉक गार्डनचे नूतनीकरण करणे, सेक्टर 21 येथील दारावे टेकडी उद्यानात बालोद्यान विकसित करणे इत्यादी कामांसाठी ह्या बजेटमध्ये भरीव तरतूद करावी असे मी सुचवत आहे. आणि सर, महापौर मॅडम, सन्मान्य महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त साहेब, आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.